मला पैसे तर राहिले नी. आता म्हैस भरला पैसे तरी कुठून आणा. आता मला मोठा वैताग झाला बाई. मला बँकेत तरी लोन मागून पाहतो आता. हॅलो. हा मॅडम, ज्याला रेटन त्याला भेटन ते बँकेत फोन लागला का हो? हाव का? मी काय म्हणतो ऐका ना मॅडम, मला लोन पाहिजे होतो. हा 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 लोन ते काय ना, मला सासरोड येऊन आंदन मध्ये म्हैशी येले पा. हा काय म्हैस म्हणजे काय? अहो तुम्हाला माहित नाही म्हैस म्हणजे काय? अहो मॅडम, आता ती कसं आहे, आता तुम्ही मोठे लोक आहे, तुम्हाला माहित नाही राहणार. आता तुमच्यात कसं समजा लग्न झाल्यास नंतर फॉर्च्युनर या अशा मोठ्या मोठ्या गाड्या देते. हा तर मग तसंच आमच्या शेतकऱ्याकडे म्हशी देत असते 4 पायाची फोर व्हीलर म्हणून सनी. हा तर मग तिला 12 लोन पाहिजे आम्हाला. काय तिचे हप्ते कुठून फेडणार? अहो मॅडम, ती गाडीचे हप्ते फेडायला वावर ऐकायला लागते लोकायला. इथं आमच्या म्हशीचं दूध इकलं की हप्ते पिटीत येत, समजला का? आणि त्या दुधावर मी हप्ते पिढी ना तुमची. काय म्हणलं? म्हशीवर देत नाही मग कशावर देता? अरे काय राव मॅडम तुम्ही, यार द्या राव, असं ना करू राव, गरीबावर एवढा अन्याय ना करू. अहो कोटी वर सांगत नाही, तिचं दूध गोमतेरी कोण मी तुमचे हप्ते भरीन. हो ना. हा तुम्ही एक काम करा. नाही मग एक काम करा, मग तुमची बँका तिकडे उडत जाऊ द्या, आम्हाला नाही लागत लोन बिन तुमचं. चावटच मॅडम आता म्हशीवर लोन देत नाही.